आज अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। 12 वाजताच्या आरतीनंतर तिथे ज्या प्रकारे एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये श्रीराम हलवा तयार केला जात आहे आणि जगातल्या सर्वात मोठ्या कढईमध्ये हा श्रीराम हलवा होणार आहे। 6000 किलोचा हा श्रीराम शेफ विष्णू मनवर हा हलवा बनवत आहे। सुरुवातीला मी जगातली सर्वात मोठी कढई तुम्हाला दाखवतो। या कढईचं वजन 2000 किलो आहे आणि या कढईबद्दल आपण विष्णू मनवर यांच्याकडून सुरुवातीला जाणून घेऊया। विष्णूजी, जगातल्या सर्वात मोठ्या कढईमध्ये तुम्ही श्रीराम हलवा बनवताय, काय विशेषता या कढईची सुरुवातीला सांगा। विशेषता अशी आहे की ही जवळपास 2000 किलो हिचं वजन आहे। 15 फूट बाय 15 फुटाचा हिचा साईज आहे। 15000 लिटर कॅपॅसिटी आहे आणि स्टील, लोखंड आणि तांब या 3 धातू मिळून ही कढई तयार झालेली आहे। धातू वापरताना देखील विशेष काळजी घेण्यात आली। हो, कारण स्टील जे आहे त्याच्यामुळे पदार्थ खराब होत नाही आणि स्टील ते जाडही हवं आणि धरणाला किंवा जहाजाला जे स्टील वापरतात ते घेतलं आहे। खाली लोखंड याच्यासाठी की पदार्थ चिटकत नाही आणि त्याच्याखाली कॉपर आहे। कॉपरमुळे हीट सस्टेन करण्याचं काम कॉपर करतं। आता तुम्ही 6000 किलोचा विश्वविक्रमी हलवा इथे तयार करताय। 12 वाजता मुख्य सोहळ्याची आरती झाली की तो तुम्ही नैवेद्य म्हणून रामापुढे अर्पण करणार आहात। काय प्रक्रिया सध्या सुरू आहे? सध्या ह्याच्यामध्ये तूप टाकण्यात आलेलं आहे आणि याच्यानंतर साखर, रवा, ड्रायफ्रुट्स असे सगळे प्रकार असतील आणि 1-1.5-2 तासात हा हलवा तयार होईल। किती मोठा टास्क आहे, किती चॅलेंजिंग आहे, कारण की तुम्ही मग 7000 किलोचा विक्रमी हलवा अयोध्येमध्ये बनवणार आहे आणि तो कधी असणार आहे? तो विक्रमी हलवा जो आहे तो 29 किंवा 30 तारखेला अयोध्येला होईल, कारण हा आजचा जो इव्हेंट आहे तो आपल्या शहरातच मनवायचा असं ठरलं होतं आणि नंतर महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्यामार्फत हा उपक्रम सुरू आहे आणि त्याला मग आमचे चंद्रकांत शेखरजी बावनकुळे आहेत, परीक्षित थोरात आहेत, त्याच्यानंतर विमलादेवी जैन ट्रस्ट आहे, या लोकांनी सहकार्य केलं आणि हा हलवा आम्ही तयार करतो आहे। 6000 किलो हलवासाठी काय काय साहित्य वापरण्यात येत आहे? यामध्ये बघा 7,700 किलो रवा, त्याच्यानंतर जवळपास 1100 किलो याच्यामध्ये साखर वापरतो आहे, 350 ते 400 किलो ड्रायफ्रूट्स वापरतो आहे, साधारण 30-35 किलो विलायची आणि जायफळ पावडर वापरतो आहे आणि तूप जे आहे ते पण जवळपास 900 किलो तूप आहे। जर का तुम्ही बघितलं ना तर जगातल्या मोठ्या कढईसाठी हा सराटा देखील विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे। या सराट्याचंच वजन आहे हे साधारण 40 किलो आहे। सोबतच वरची जी झाकणी किंवा ते पातेलं म्हणाल ते बघा, ते कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे। ते देखील 15 फूट रेडियसचं हे सगळं वरचं झाकण आहे त्या जगातल्या सर्वात मोठ्या कढईचं। आज इथे श्रीराम हलवा तयार होत आहे आणि अयोध्येचा मुख्य सोहळा संपन्न झाल्यानंतर 12 वाजता तिथली आरती झाल्यानंतर जो नैवेद्य चढवला जाईल, नागपूरमध्ये देखील जो श्रीराम हलवा तयार होत आहे या हलव्याचा 12 वाजता कोराडे येथील जगदंबा मंदिर आहे, त्या जगदंबे मंदिरमध्ये जे प्रभू रामाची मूर्ती आहे तिथे हा हलव्याचा नैवेद्य देण्यात येणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।